जय भीम. मी विश्वनाथ पवार. मी मुंबईतून काल नागपूर या ठिकाणी आलेलो आहे. आज 5 तारीख आहे. सकाळी एकदम 6च्या दरम्यानचा 6च्या अगोदरचा हा वेळ आहे. आम्ही शेजारी इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आणि नाश्ता करत असताना इथे ज्या ठिकाणी धर्मांतर सोहळ्याच्या वेळेला 14 ऑक्टोबर विजयादशमी 1956ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम अस्पृश्य समाजाला नागपूरच्या या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या दरम्यान बाबासाहेब ज्या ठिकाणी ज्या हॉटेलला उतरले होते त्या ऐतिहासिक असं श्याम हॉटेल, नंतर त्याचं नामांतर झालेलं आहे. ही श्याम हॉटेलची माझ्या पाठीमागे इमारत आहे. या धर्मांतर सोहळ्याच्या दरम्यान इथे बाबासाहेब राहायला होते आणि या ठिकाणी या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांच्या मीटिंग्स अनेक विषयावर त्या दरम्यान धर्मांतराच्या सोहळ्या दरम्यान झालेल्या आहेत. हे तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांच्या आठवणीसाठी अतिशय हे ऐतिहासिक स्थळ आहे. मला आनंद वाटतो की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, या दीक्षाभूमीमध्ये आलो आहे. या ठिकाणी जिथे ह्या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब राहिले होते अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जोगेंद्र कवाडे सरांचा बोर्ड लागलेला आहे आणि त्या साईडला आनंद बुद्ध विहार आहे. आनंद बुद्ध विहार देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. याच भाऊंनी मला यांचा नाश्ता इडली वडा डोश्याचा नाश्त्याचा सुरू होतोय आणि याच भाऊंनी मला सांगितलं या ठिकाणी या श्याम हॉटेलला बाबासाहेब उतरायचे. तिथे सातत्यानं प्रत्येक वर्षाला कार्यक्रम होतात. हा ना भाऊ? त्याची नाश्त्याची तयारी चालू आहे. हे आनंद बुद्ध विहार आहे. सीताबर्डी नागपूर या ठिकाणचं आनंद बुद्ध विहार अत्यंत ऐतिहासिक आहे. बाजूला श्याम हॉटेलची बिल्डिंग, त्याच्या बाजूला हे बुद्ध विहार आहे. हा सगळा परिसर अत्यंत ऐतिहासिक आहे. माझ्याबरोबर उल्हासनगरहून आलेले मनोजी जाधव आणि अनिल कदम, कालपासून आम्ही ह्या सगळ्या धम्मभूमीमध्ये आलेलो आहोत. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, वेगवेगळ्या भदंत आनंद कौशल्यन यांची पावन झालेली सगळी भूमी, हे सगळा नागपूरचा बौद्ध धम्मस्थळ आम्ही फिरत आहोत. मला वाटतं माझ्याबरोबर हे दोघे मनोज जाधव आणि अनिल कदम आलेले आहेत.
भाऊजी, तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी येऊन? इथे येऊन फार आनंद वाटला. बाबासाहेब चे जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत ती पाहायला मिळाली. भगवान गौतम बुद्ध यांची पावनभूमी आहे. इथे येऊन फार आनंद वाटतो. हे मनोज दोंद्या जाधव यांचं मुक्काम गाव पारिवली, तालुका भिवंडी, ठाणे जिल्ह्यातील आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांचे आईवडील त्या काळात शैक्षणिक म्हणजे डिग्र्या घेतलेले किंवा शालेय शिक्षण झालं होतं नव्हतं हा भाग वेगळा, पण बाबासाहेबांचा त्यांच्या आईवडिलांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा संदेश आत्मसात केला. आणि बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. हे ग्रॅज्युएशन झालेले आहेत. त्यांच्या अगोदर त्यांचे मोठे भाऊच त्यावेळेला मॅट्रिक झालेले होते. आणि नंतर हे TDC बँकेमध्ये, ठाणा जिल्हा डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये ते मॅनेजर होते. बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे फार प्रतिकूल परिस्थितीतून अगदी कष्ट घेतले. हे त्यांच्या आईवडिलांची देखील देण आहे. आणि असा मुलगा घडवला. त्यांचे दुसरे आणखी एक भाऊ मुंबईला राहतात, त्यांचाही पुतण्या ॲडव्होकेट आहे. यांची पत्नी माझी बहीण आहे, ती शिक्षिका आहे, मुख्याध्यापक आहे. असे अतिशय बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचा प्रसार झालेल्या या कुटुंबापैकी आलेले आहेत. तुम्हाला म्हणजे शिक्षणाबद्दल काय संदेश देऊ शकता बाबासाहेबांचा? बोला बिंदास. आपण हे समोर आहे श्याम हॉटेल, जिथं धर्मांतर सोहळ्याच्या वेळेला बाबासाहेब ह्या श्याम हॉटेलमध्ये उतरले होते. तिथे महत्त्वपूर्ण मीटिंग धर्मांतर सोहळ्याच्या झालेल्या आहेत. तिथून मी व्हिडिओ करत इथपर्यंत आलेलो आहोत. कदम साहेब, जय भीम. हे आनंद बुद्ध विहार सीताबर्डीचा अत्यंत ऐतिहासिक असं विहार आहे. इथे या बुद्ध विहारात अनेक चळवळीचं हे केंद्रच आहे इथलं नागपूरमधलं. आणि त्याच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा हा मस्तपैकी स्टॅच्यू आहे, सुंदर असा. खूप आनंद वाटला मला की या ठिकाणी सीताबर्डीला बाबासाहेबांच्या त्या ठिकाणच्या श्याम हॉटेलला देखील पाहून आलो. या आनंद बुद्ध विहाराच्या ठिकाणी मी उभा आहे. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये कालपासून आमचा हा धम्मप्रवास चालू आहे. जय भीम.